बिनीवाली तू त्याची साथीदार आहे ना? थांब. जागेवर हल्लीस याद राख. म्या म्हणलं जागेवर हल्लो नको. जागेवर हलू नको म्हणला ना. बोलू नकस. कोण आहेस तू? कोण आहेस तू? शिलेदार, शिलेदार, शिलेदार. हात सोडलास तू. नाव काय तुझं? कोण आहेस तू? नाही सोडणार. शिलेदार, 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 शिलेदार. शिलेदार, शिलेदार, डोळे उघडा, डोळे उघडा. राम 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 राम. भूताचा वाडा नको रे. अरे अरे बाबा, इथं कशाला आणलंस मला? हा भूतात्कीचा वाडा आहे. अरे मी वैद्य आहे, मांत्रिक नाहीये. सरदार बिनीवाले आपण? पण इथे कसे? आणि आपणास काय झाले? अहो, मला वाड्यावर बोलवायचे. जखम जखम खूप खोल आहे. म्हणजे युद्धात होतात अशा जखमा. हो, तुम्हाला कशी झाली? हमसे मतलब रखो. कोतवालीतून सक्त हुकूम आहे. पूर्ण चौकशी झाल्याशिवाय संशयितावर उपचार करायचे नाहीत. पण सरदार बिनीवालेत म्हणल्यावर काहीच अडचण नाही. कोतवालीत जर चौकशी झालीच
तर बिनीवाल्यांचं नाव सांगूच शकतो ना. तलवारीचा घाव आहे, थोडक्यात बचावला. पण इथे जवळपास युद्ध वगैरे काहीच नाही. मग ही जखम कशी काय झाली? करतो. नाही म्हणजे हे रक्त जरा वेगळंच दिसतंय ना, खूप काळसर वाटतंय. हे लेप लावतो ना, दुखेल. हा कोतवालीत तक्रार केली आहे ना? नाही, हल्ली पुण्यात कडक नियम बनवलेत हा कोतवालीने. म्हातार बुवा, तुम्ही इथंच राहता का? नाही, ही जखम कशी झाली काही सांगाल का? अहो काहीतरी बोला हो. झालंच, मी होतो म्हणून हे उपचार केले. दुसरा कोणी असता तर हात नसता लावला. हा तुमचा मान राखलाय. त्याचं योग्य फळ मिळावं म्हणजे झालं. बाकी हे तुमचे कोण? कोणीच नाही, मी ओळखतच नाही यांना. मुबारक, इन्हें हिफाजत से छोड़ा, किसी को पता न चले. हो, कोणालाही माहीत होऊन देऊ नका, नाहीतर कोतवालीचा असूड पाठीवर. अहो हुजूर, चोख मुक्तता पाळायची असा करार होता आपला. आता हा वैद्य संपूर्ण पुण्यात दवंदी पिटवणार. इथंच पेठेत रस्ता जातो, मी जातो इथनं, तू निघ. तुम्हाला सगळ्यांनाच बोलायला मनाई आहे का रे? हा तू तू असं का बघतोस माझ्याकडे? सोडी दे मला. हे बघ, कोणी जर उगाच बघितलं ना तर नसती बिलामध्ये यायची अंगावर. तू तू इथनच निघ. हा
आज जंगल के राजा को हमारी तरफ से दावत। अहो हुजूर, वाघ बिबट्यांना मेजवानी द्यायची होती तर आणखीन कशी द्यायची? पुण्यातला चांगला वैद्य होता तो, तुम्ही त्यालाही खपवलं. हार उस खिलौने वाली ने ही चुराया, हाथ आते आते छूट गई. काय? हो, अशी कशी निसटली? अहो हुजूर, तुमच्या हातून निसटली म्हणजे महाधूर्त असणार ती. आज उसका सर कलम होने ही वाला था, लेकिन बीच में तुम्हारा वो सिपाही बाजी आ गया. जितना सोचा था उससे कई बढ़कर निकला बाजी. अगर उसके जैसे सिपाही हो तो तुम्हारी मराठी साम्राज्य की नींव कोई नहीं हिला सकता. हो मग? अहो, आमचे मराठी सैनिकात असेच असतात शूर. लेकिन क्या फायदा, कुछ तुम जैसे भी तो हैं, आगे की सोच रखने वाले. क्यों होने वाले पेशवा जी? हुजूर, असं असेल ना तर सर्वात आधी त्या बाजीला संपवायला हवं होतं. फारच उद्दाम आहे तो. शेरा के गिरेबान पर हाथ डालने वाला कभी जिंदा नहीं बचता. बिनी वाले, हमारा दिया हुआ घाव कोई मामूली घाव नहीं. हमारी शमशेर पर जो जहर लगा था वो बाजी का खून सूखने नहीं देगा, वो बहता ही रहेगा. हुजूर, हुजूर, याचा अर्थ बाजी संपलाच म्हणायचं. रक्त का थांबत नाहीये तुमचं शिलेदार? शिलेदार, शिलेदार, डोळे उघडा. असंच जर रक्त वाहत राहिलं तर? नाही नाही, डोळे उघडा शिलेदार, डोळे उघडा, डोळे उघडा. शिलेदार,
का मध्ये पडलात तुम्ही? मी पाहून घेतलं असतं ना त्या म्हाताऱ्याला. पाठी मागून वार करणाऱ्याला चांगली अद्दल घडवली असती मी. ती रक्त गेलंय तुमचं. काहीतरी बोला शिलेदार. शिलेदार बोला काहीतरी. शिलेदार शिलेदार बोला. आई भवानी, माझ्या शिलेदारांचं रक्त थांबू दे. हाताचं निरांजन करून ओवाळेन तुला. आधी मन जाळायचे, आता हात. शिलेदार, आता घरी कसं पोहोचवू तुम्हाला? हा कोण रे आता? जखमी सैनिक दिसतोय. पण आता लढाई कुठे सुरू आहे? हे असं आधीच ना मध्ये दिवे लागणेला काहीतरी असं आखरीत घडलंय. चला बघूया.